तर मराठा आंदोलनासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झालेत। सीएसएमटी परिसरात या आंदोलकांनी गर्दी केली आणि मुंबईच्या वेगवेगळ्या भागातनं मराठा बांधव हे आझाद मैदानावरती येऊ लागलेत आणि या आंदोलकांमुळे सीएसएमटी स्थानकावरती गर्दी झाली आहे। तर सीएसएमटी स्टेशन बाहेर या आंदोलकांना सकाळी नाश्त्याचं वाटप करण्यात येत आहे। काही मराठा कार्यकर्ते स्टेशन बाहेरच अंघोळ करतायत। ही दृश्य सीएसएमटी स्टेशन बाहेरची आणि आतली देखील अनेक मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशन या ठिकाणी आसरा घेतला रात्री झोपण्यासाठी आणि स्टेशनमध्ये झोपलेले हे सगळे आंदोलक आपल्याला दिसतात। तिथे आज सकाळी त्यांना नाश्त्याचं वाटप करण्यात आलं तर तिथेच मिळेल त्या जागी अंघोळ करतायत असं सध्याचं चित्र आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्या सोबत आहेत। सुमित, सीएसएमटी स्टेशन आतमध्ये आणि बाहेर काय चित्र सध्या? वरचं आकाश हे छप्पर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं बीएमसीच्या मध्ये असलेला चौक हेच आपलं घर, अशी स्थिती, असा संसार सगळा थाटलेला आहे मराठा बांधवांनी। कारण त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि तिसरा दिवस आहे आंदोलनाचा। याच दरम्यान बरीच व्यवस्था होत नाहीये, त्यामुळे जी जागा मिळेल त्याच ठिकाणी झोपणं, त्याच ठिकाणी सगळ्या प्राप्तविधी करणं, त्याच ठिकाणी जेवणं, सगळ्या गोष्टी इथेच होत आहेत, इथेच संसार मराठा बांधवांनी आपण बघतोय थाटलेला आहे। आणि जसं मुंबईची लाईफलाईन म्हणजेच रेल्वे सुरू असली तरी आता बाधित झाली आहे ती मुंबईची उपजीवनवाहिनी म्हणजे तीच बेस्ट। कारण बेस्टच्या ज्या इथल्या गाड्या आहेत इथून वाहतूक जी होते ती पूर्णपणे बंद मराठा बांधवांनी केलेली आहे। त्या गाड्या पुढे जाऊ दिल्या जात नाहीत, हे सगळेच मार्ग या ठिकाणचे बंद केलेले आहेत। आणि काही कार्यकर्ते आहेत मुंबईभरातले किंवा मुंबईच्या बाहेरून देखील मराठा बांधव आहेत, ते इथल्या आंदोलनासाठी आलेल्या सगळ्या बांधवांसाठी जेवण आणतायत, नाश्ता आणतायत, सोय केली जाते। मात्र तरीही मुंबई या परिसरात पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि लवकरात लवकर आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या भूमिका ज्या आहेत त्याची मागणी, ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी मागणी या सगळ्या मराठा आंदोलकांची आहे। आणि म्हणूनच त्यांच्याकडून सध्या हे आंदोलन केलं जातं आणि हे आंदोलन सातत्यानं तीव्र होत चाललेलं आहे। याआधी बीएसटी जी या मार्गावरून सोडली जात होती मात्र आता ती देखील पूर्णपणे बंद करण्यात आलेली आपण बघतोय। बसच्या अगदी समोरच सगळे मराठा बांधव तिथे थांबून बस अडवत आहेत आणि पोलिसांकडून देखील त्यांना विनंती केली जाते। मात्र जोपर्यंत आपल्या मागण्या मागण्या होणार नाहीत तोपर्यंत आपल्याला हे आंदोलन असं सुरू राहणार असं या सगळ्या आंदोलकांकडून सांगितलं जात आहे। बिलकुल सुमित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।